बहिणीचं नातं 1500 रुपयात विकता येत नाही आणि विकत घेताही येत नाही. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंच नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होत नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावाने गल्लत केली. बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केलेली आहे. महाविकास आघाडीच्या महामेळाव्यातून त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाले, मी जाहीरपणे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे मनपूर्वक आभार मानते. लोकसभेला आपण आम्हाला जी काही मदत केली त्यामुळे आम्ही सगळे जे निवडून आलेलो आहोत त्यात प्रत्येक पक्षाचे खूप मोठे योगदान आहे. आज जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो तेव्हा सर्वात मोठा आवाज संसदेत महाविकास आघाडीकडून कोणाचा होत असतो तर तो वर्षाताई यांचा असतो. ही गोष्ट आमच्यासाठी खूप अभिमानाची आहे. आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं आणि जयंतरावांचंच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील. पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो. आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल. आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत. त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.